श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम समर्थ श्रीराम। जे योगियांचे ध्यानी, जे साधकांचे चिंतनी, जे सिद्धांचे अंतःकरणी, समाधी रूपे श्रीराम। श्रीमद ग्रंथराज दासबोधातील शारदेचं चिंतन आपलं सुरू आहे आणि या शारदा मातेच्या चिंतनातून समर्थांचा विचार ग्रहण करणं, समर्थांची शक्ती आणि त्या शक्तीचं दर्शन घेणं आपल्याला खूप पूर्वपुण्याईनं ही संधी लाभलेली आहे। समर्थांच्या सामर्थ्य संपन्न विचारांच्या पाठीमागे असणारी शक्ती ही शारदेची शक्ती आहे। म्हणून त्यांनी मांडलेला विचार, म्हणून त्यांनी केलेली कृती, म्हणून त्यांनी केलेलं कर्म, म्हणून त्यांनी केलेली राम उपासना ही शक्तीची उपासना आहे। राम हे वेगळं दैवत अशा रीतीनं आपण पाहतो की राम म्हटलं की प्रतिमा वेगळी राहील, पण शक्ती रूपानं पाहाल तर या शक्ती वेगवेगळ्या असत नाहीत। या शक्ती रूपानं वेगवेगळ्या जरी असल्या, दर्शन घेण्यासाठी व्यवस्था संतांनी वेगवेगळी जरी केलेली असली, हे राम आहे, हे देवी आहेत, हे मारुतीराय आहेत, ही खंडोबाची मूर्ती आहे, ही अन्य कुठल्या वेगवेगळ्या देवतांची प्रतिमा असतील, अशा वेगवेगळ्या देवतांच्या प्रतिमा असंख्य जरी असल्या तरी 33 कोटी देव आहेत असं म्हटलं जातं। आता 33 कोटी देवांच्या प्रत्येक प्रतिमा जर आपण पाहायच्या म्हटल्या तर आपल्याला शक्य आहे का? शक्य नाही आहे ते। 33 कोटी देवांच्या प्रतिमा जर आपल्यासमोर अशा उभ्या ठेवल्या तर आपल्याला ते 33 कोटी देव बघण्यातच आपलं निम्म आयुष्य निघून जाईल। त्या 33 कोटी देवांची जर पूजा करायला सांगितली तर हे एक आयुष्य पुरं पडणार नाही। 33 कोटी देवांची पूजा करायची, 33 कोटी देवांना प्रतिकात्मक रूपानं, वेगवेगळ्या रूपानं, वेगवेगळ्या छायाचित्राच्या माध्यमातून, वेगवेगळ्या मूर्तींच्या माध्यमातून जर पाहण्यासाठी आपण प्रयत्न केला किंवा पाहायचं ठरवलं, शक्य आहे? अजिबात शक्य नाही। मग काय करावं विचारतात लोक प्रश्न। बुवा मग काय करावं नेमकं? कारण आम्हाला कोणी सांगतं तुम्ही या देवाची पूजा करा, तुम्ही त्या देवाची प्रार्थना करा, तुम्ही त्या देवाला नवस करा। काय देवाला नवस करण्यामध्ये माणसाची एवढी शक्ती खर्च होते, देवाला नवस करू नये असं माझं म्हणणं नाही, पण नवस काय केला हे जर आपल्या लक्षातच राहत नाही आणि ते नवस कसा फेडायचा आणि कुठे फेडायचा, कधी फेडायचा हेही माहिती नाही, तर नवस करण्यामध्ये त्या देवाला वेगवेगळ्या प्रकारच्या साकड्यामध्ये आपण घालायचं आणि वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी देवासमोरच माणसाने निर्माण करायच्या असं होतं। देवाला साकडं घालण्याची आवश्यकता आहे का असा माझा मूळ प्रश्न पहिला असतो की देवाला हे सांगण्याची गरज आहे का? मला काय हवं आहे त्याची, मला कशाची गरज आहे हे जर मी देवाला सांगावं लागत असेल तर तो देव मला ते देऊ शकतो का? मला हवं असणारं त्याला माहिती आहे, मला नको असलेलंही त्याला माहिती आहे। मला काय हवं आणि काय नको याच्याही पेक्षा मला कशाची गरज आहे, कशाची खरी आवश्यकता आहे हे त्याला माहिती असतं। मी देवालाच सांगणार, ज्या सद्गुरूंनाच सांगणार की मला हे हवं आहे, मला ते पाहिजे आहे, मला ते करायचं आहे, माझं असं व्हावं, माझं तसं व्हावं। म्हणजे ही एक प्रकारची सत्वगुणात्मक ऑर्डरच झाली ना परमेश्वराला। संतांची ऑर्डर स्वीकारायची, सद्गुरूंची ऑर्डर स्वीकारायची का संतांना आणि सद्गुरूंना आपण ऑर्डर द्यायची? काय करायचं नेमकं? असं जेव्हा आमच्या हातून घडतं किंवा असं जेव्हा आम्ही करतो ना, त्यावेळेला लक्षात ठेवा की ही शारदा जी आहे ना, ही शारदा ही शक्तिरूपानं आहे।
तसे हे 33 कोटी देव जे आहेत यांची प्रत्येकाची प्रतिमा बघण्याची आम्हाला आवश्यकता नाही, प्रत्येकाचं दर्शन वेगवेगळं घेण्याची आवश्यकता आम्हाला अजिबात नाही. थोडं स्पष्ट मत आहे माझं की या सगळ्या देवता या एकपणानं नटलेल्या आहेत. एकपणे नटला जगिया, एकपणे नटला. तो नटलेला आहे, सजलेला आहे, वेगवेगळ्या रूपानं तो दर्शन देतो आहे. सगळ्या वेगवेगळ्या चराचरामध्ये त्याचं अस्तित्व वेगवेगळ्या रूपानं आपल्याला पाहायला मिळत असलं तरी सुद्धा तो एकपणे नटलेला असतो. शक्ती रूपानं या सगळ्या देवता एक आहेत, सामर्थ्य रूपानं सगळ्या देवता एक आहेत आणि एकच असतात. त्यांची पूजा करणं ही शारदेच्या आपण कृपेनं, शारदेच्या सहाय्यानं आणि शारदेच्या माध्यमातून ती करावी. म्हणजे मग खऱ्या अर्थानं शारदा कळेल ती कशी आहे. योग्यांचं जे ध्यान असतं ना, ध्यान करू जाता मन हरपले, सगुण ते जाहले गुणातीत. हे जे ध्यान आहे हे ध्यान खरं ध्यान. ध्यान लावायचं आहे का तर नाही, ध्यान लागण्याचं आहे. ध्यान लागलं पाहिजे. नाही तर ध्यान लावण्यासाठी मी आटोकाट असा जेव्हा प्रयत्न करतो ना त्यावेळेला आम्हाला झोपच लागते. ध्यान लागण्याची शक्यताच उरत नाही. ध्यान लावायचं नाहीये, ध्यान लागायचं आहे. आणि अशा ध्यान मुद्रेमध्ये, ध्यान अवस्थेमध्ये, योग्यांच्या ध्यानाच्या ठिकाणी ही शारदा, ते ध्यान म्हणजेच शारदा असते. ते अनुसंधान म्हणजे ते अनुसंधानाच्या पाठीमागे असणारी शक्ती ही शारदेची शक्ती असते. आणि साधकाचं अंतःकरणापासून परमेश्वराचं चाललेलं चिंतन, परमेश्वराची चाललेली उपासना, परमेश्वराची करत असलेली आराधना, ते चिंतन साधकाचं जे आहे ही चिंतनाच्या पाठीमागे असणारी शक्ती ही त्या शारदेची शक्ती असते. त्याशिवाय साधक चिंतनही करू शकत नाही, करू शकणार नाही. आणि सिद्धांच्या अंतःकरणामध्ये ती अखंड रूपानं नंदादीपाप्रमाणे तेवत असते. एखाद्या सुगंधी फुलाप्रमाणे तिचा सुगंध आपण घेत असतो. अस्तित्व रूपानं ते पाहायला मिळत नाही, पण अंतःकरणामध्ये मात्र विचारांच्या आणि सद्विचारांच्या, सत्संगतीच्या आणि शास्त्राच्या दृष्टीनं जी कार्यरत असते ती शारदा ही आपल्याला समाधी रूपानं पाहायला मिळते. समाधी पाहता समाधान होते. अशा प्रकारचं समाधान अंतःकरणामध्ये या शारदेच्या रूपानं होत असतं. आणि ते व्हावं अशा प्रकारची शारदेची आराधना, शारदेचं चिंतन आपण या ठिकाणी आज केलेलं आहे. जय जय रघुवीर समर्थ.